हॅलो बच्चो, कैसे हैं सब? बढ़िया. चला, हिंदी मराठी इंग्रजीचा पेपर झालेला आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 40 मार्कच्या पेपरमध्ये आपल्याला 5 प्रश्न येतात. आपण समजून घेऊया पेपरच्या विचारले जाणाऱ्या प्रश्नाचं फॉर्मॅट एकंदरीत कशा पद्धतीचं असते. एकूण 5 प्रश्न असतात हे समजलेलं आहे आपल्याला. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला 10वी 11वी 12वीचे व्हिडिओ लगेच तुमच्या यूट्यूब चॅनलवरती येऊन जातील. 10 गणित भाग 1 40 गुणाचा पेपर. प्रश्न पहिला ए, बहुपर्यायी प्रश्न. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये आपल्याला प्रश्न जो पहिला आहे आपला, त्या पहिल्यामध्ये जे उत्तर असेल ते लिहायचं आहे. पण जर फक्त आपण त्या ABCD पैकी जर फक्त आणि फक्त त्या ठिकाणी आपण अल्फाबेटचा नंबर टाकला तर आपल्याला अर्धाच मार्क पडतो. म्हणजे आपल्याला अल्फाबेटचा नंबर आणि अजून त्या ठिकाणी आलेला जो त्या ठिकाणी समोरचं उत्तर आहे ते पूर्ण डिटेलमध्ये लिहावं लागेल. तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी 1 मार्क पडतो, 1 मार्क ग्राह्य धरला जातो. मी जिथे उत्तर लिहिलेलं आहे असं जिथे उत्तरच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहावं लागेल तर पूर्ण लिहावं लागेल. नंतर 2 नंबर जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर 2 नंबर डी उत्तर आहे तर त्याच्या समोरचं जे उत्तर असेल ते लिहावं लागेल. 3 नंबरमध्ये सी जे उत्तर असेल ते लिहावं लागेल. 4 नंबर बी जे उत्तर असेल ते लिहावं लागेल. प्रश्न ए बीमध्ये उपप्रश्न सोडवा. हे असं उपप्रश्न सोडवा, बहुपर्यायी प्रश्न असं लिहिण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. फक्त नंबर आणि प्रश्नाचे अगदी बरोबर करेक्ट नंबर एवढंच टाकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक ए बीमध्ये उपप्रश्न सोडवा. एकूण 4 गुणाचा प्रश्न आहे. 4च प्रश्न आहे आपल्याला, म्हणजे एक प्रश्न एका गुणासाठी. बघा इथे एक प्रश्न सोडून दाखवलेला आहे तुम्हाला. जसं की आता निश्चयकाची किंमत या ठिकाणी विचारली. -1 7 2 आणि 4. मग इथं -7 आहे. मग इथं क्रॉसिंग मल्टिप्लिकेशन होणार आहे, तिरपा गुणाकार होणार आहे. तुम्हाला माहिती आहे -1 4 किती येणार आहे -4 आणि -7 गुणिला 2 किती येणार आहे -14. आणि ज्या वेळेला 2 वेळा वजा 2 संख्येला वजा चिन्ह असतं त्यावेळेला दोघांमध्ये होते बेरीज आणि मोठ्या संख्येचं चिन्ह संख्येला लागतं. तुम्हाला माहिती आहे की 14 आणि 4 किती 18. मोठ्या संख्या कोणती आहे 14. मग 14चं चिन्ह कोणतं आहे वजा, म्हणून इथे वजा लागलं -18. म्हणजे पहिल्या स्टेपला तुम्हाला अर्धा मार्क, उत्तराला अर्धा मार्क. पण जर तुम्ही त्या ठिकाणी असं लिहिलं नाही निश्चयकाची किंमत म्हणून निश्चयकाची किंमत -18 आहे असं लिहावं लागतं, तेव्हा आपल्याला 1 गुण मिळतो. बाकीच्या प्रश्नामध्ये पण असं डिटेलमध्ये लिहायचं. नंतर प्रश्न दुसरा ए, कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. प्रत्येकी आपल्याला 2 गुण आहे. 3 कृती विचारल्या जातील आपल्याला, त्यापैकी 2 कृती सोडवाव्या लागतील. त्यामध्ये पहा एक टिप दिली तुम्हाला की 2 प्रश्नाचे मार्क ग्राह्य धरले जाणार 3ही बरोबर असले तरी. नाही तर आपल्याला वाटेल की आपण 3 प्रश्न सोडवले आणि मग आपल्याला 3 प्रश्नाचे मार्क मिळतील, तर नाही. 3ही प्रश्न सोडवले तरी 2च मार्काचे गुण आपल्याला त्या ठिकाणी 2च प्रश्नाचे गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. मग 1 2 3 असं डिटेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित प्रश्नाचे उत्तर लिहिणं महत्त्वाचं आहे. आपण चला समोरचं समजून घेऊया. त्या ठिकाणी समोरचं समजून घेता वेळेस आपण पाहते प्रश्न दुसरा बी, 4 उपप्रश्न सोडवा. प्रत्येकी 2 गुण प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये आपल्याला 1 2 3 आणि 4 असे या ठिकाणी त्यामध्ये बघा एक टीप दिलेली आहे की कोणतेही 4 सोडवायचे आहेत. मार्क 4 प्रश्नाचेच त्या ठिकाणी मिळणार आहे. 5 प्रश्न दिलेले असले तरी. मला पहिला दुसरा तिसरा आणि नंतर 4 नंबरचा मला आला नाही, मग 5 नंबरचा. म्हणजे आपण त्या ठिकाणी जरी सिक्वेन्सला सोडवले आपल्याला कदाचित दुसरा येत नाही तिसरा, मग दुसरा येत नाही तर दुसऱ्याचा नंबर टाकायचा नाही, जो येतो त्याचाच नंबर टाकायचा आणि डिटेलमध्ये लिहायचं. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न तिसरा ए. त्यामध्ये 1 कृती पूर्ण करायची आहे प्रत्येकी त्या ठिकाणी दिलेल्या 3 गुणापैकी. मग 2 कृती सोडवणे त्या ठिकाणी विचारल्या जातील आपल्याला. 2 कृती 2 पैकी 1 सोडवायची आहे. ज्याचं पहिला सोडवायची असेल तर पहिला नंबर टाकायचा, दुसरं सोडवायचं असेल तर दुसरा नंबर टाकायचा. नंतर प्रश्न 3B पाहायचं. कोणत्याही 2 उपप्रश्न सोडवायचे. 4 प्रश्न विचारले जातील. प्रत्येकी 3 गुण आहे. असे एका प्रश्नाला 3 आणि 2 याला 6 गुण मिळले जातील. आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवा की स्टेपचे मार्क मिळणार. आलं का लक्षात? आपल्याला वाटतं आपण प्रश्न टाकला डायरेक्ट उत्तर टाकलं, बरोबर, उत्तराचा अर्धा मार्क मिळेल. पण ज्या वेळेला स्टेप बरोबर असतील त्यावेळेला आपल्याला करेक्ट मार्क दिल्या जातील. नंतर समोर समजून घेऊया आपण. त्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आपल्याला की जे इम्पॉर्टंट जे टॉपर्स विद्यार्थी आहे ते टॉपर्स विद्यार्थी नेमके काय करतात. पुढच्या व्हिडिओ पेपर प्रेझेंटेशनसाठी आपण बनवणारच आहे, परंतु सध्या लक्ष द्या की जे टॉपर्स आहे ते कशावर लक्ष देतात
प्रश्न 4 उपप्रश्न सोडवायचे, कोणतेही 2. 3 उपप्रश्न विचारले जातील त्यामध्ये टीप अशी आहे की रीत अपेक्षित आहे, दीर्घोत्तरी प्रकाराचे आहेत, काठिण्य पातळी जास्त आहे, आव्हानात्मक प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की हे टॉपरचे त्या ठिकाणी प्रश्न आहे. जर हे प्रश्न अगदी बरोबर आले तर आपल्याला गणितच्या पेपरमध्ये 40 पैकी 40 म्हणजे आपल्याला पूर्ण 100 पैकी 100 गुण मिळत आहेत. हो, मग हे प्रश्न बरोबर येणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये समोरचा प्रश्न 5वा, पुढील उपप्रश्न सोडवा कोणताही एक. लक्षात द्या की वेळ असेल तर खूप चांगले, सोमत मांडण्याची संधी येणार, कोणतेही प्रश्न असू शकतात, अंदाज व निकटीकरण चांगले, उतारा शुद्ध येऊ शकतो. तर आपल्याला त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला 3 गुणाचा त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला. पेपरमध्ये 40 मार्क फक्त उत्तरावर नाही तर प्रेझेंटेशनवर डिपेंड असतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार पेपर प्रेझेंटेशन कसे असावे, कमी वेळेत, न खोडतोड आणि फुल मार्क ट्रिक्स आहे टॉपरच्या. तर नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळेल. धन्यवाद.